तुम्हाला माहिती आहे का मंडळी, नाचणीच्या पिठाची आणि ज्वारीच्या पिठाची इडली तशीच लागते खायला जशी तांदळाची आणि डाळीची लागते. एकदम छान लागते खायला आणि बनवायलाही खूप सोपी आहे. तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे नाचणीची आणि ज्वारीच्या पिठाची इडली कशी बनवतात. अगदी सोपी पद्धत आहे. तर एक वाटी घ्यायची, एकाच वाटीने आपल्याला पूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी ज्वारीचं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. पीठ चांगलं चाळून घ्यायचं. ज्या पिठाची आपण भाकरी बनवतो ना, तेच पीठ इथं मी वापरलेलं आहे. आणि आता 3 वाटी इथे नाचणीचं पीठ घेतलंय. तर 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 3 वाटी आपल्याला नाचणीचं पीठ लागणार आहे. पिठं चांगली चाळून झाल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि हाताने पिठं एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, म्हणजे ही आपण जी चाळणी होती ती एकजीव होतात. त्यानंतर आता इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. ज्या वाटीने पिठं चाळून घेतली होती त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आहे. आता इथे 1 वाटी दही आणि 1 वाटी मी इथं पाणी टाकून घेतलंय. आता एवढंच पाणी आपल्याला पुरेसं नाहीये, पण एकदम पाणी न घालता असं 1-1 वाटी पाणी इथे घालायचं आहे. तर आता मी इथे दुसरी वाटी ही पाणी घातलेलं आहे आणि आता हे तिसरी वाटी मी पाणी घातले. तर एवढ्या पिठासाठी 1 वाटी दही आणि 3 वाटी पाणी लागलेलं आहे. प्रत्येक वेळेस धान्य हे वेगवेगळे असतात. सगळ्यांना एक समानच पाणी लागलं असे नाही. प्रत्येकाला वेगवेगळं पाणी लागू शकतं, कारण की काही धान्य जास्त पाणी घेतं तर काही धान्य कमी पाणी घेतं. पाणी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि रात्रभर पीठ भिजत ठेवून द्यायचं. आता इथे सकाळी पाहू शकता पीठ छान असं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. चवीप्रमाणे मी मीठ घातलं होतं. मिठाचा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे एडिटिंग करताना. आणि त्याच्यानंतर मी इथे इनोचं एक पूर्ण पॅकेट वापरलेलं आहे. आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर पीठ छान फुगलेलं आहे. तर आपली इडली बनवण्यासाठी एकदम पीठ परफेक्ट झालेलं आहे. इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालायचं, इडली तापत ठेवायचं आणि इकडे इडली पात्राला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि इडली बॅटर टाकून घ्यायचं. जर इडली बॅटर चुकून तुमचं पातळ झालं तर बिलकुल घाबरून न जाता त्याच्यात 3 ते 4 चमचे रवा घालायचा. रवा घातल्याच्या नंतर 15 मिनिटं भिजत ठेवायचं आणि त्यानंतर इडली बनवायला घ्यायची. खूप छान इडली बनते. एकदम छान अशी जाळीदार इडली तुमची ही तयार होईल. तर आता पाहू शकता इडली पात्राला बिलकुल खाली इडली चिपकलेली नाहीये आणि एकदम छान अशी मऊ लुसलुशीत इथे इडली तयार झालेली आहे आणि छान अशी याला जाळीही तयार झालेली आहे. एकदम मस्त इडली आपली तयार झाली आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा आपल्या इडल्या तयार झालेत. तर मी तुम्हाला आता एक इडली तोडूनही दाखवते. तर एकदम छान अशी पावासारखी, म्हणजे जर पाव तोडला तर जसं जाळीदार दिसतो आणि एकदम छान दाबला तर पुन्हा फुलतो, तशीच आपली इडली एकदम मस्त पावासारखी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा.